नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण बनवणार आहे व्हायरल केक, जी रेसिपी खूप आता सगळीकडे चालू आहे। तर मी याच्यात घेतलेले आहे अर्धी वाटी दही आणि अर्धा वाटी दूध। त्याच्यामध्ये आपण घालणार आहे 1 वाटी साखर आणि याला आपण करून घेणार आहे मिक्सरमध्ये मिक्स। याच्यात खूप जास्त मिक्स करायचीच प्रोसेस आहे। तर याला आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहे, म्हणजे साखर विरघळेल, व्यवस्थित ते मिक्स होईल। आता हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे रवा, एकदम बारीक म्हणजे 0 नंबरचा रवा मिळतो। तो आपण 1.25 वाटी घेतलेला आहे। आधी 1 वाटी घातला आणि नंतर पाव वाटी घातलेला आहे। याला एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, खूप छान असं। कारण बिटर नसलं तरी पण चालेल, आपण स्पूननेच करू शकतो एकदम मिक्स छान। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तूप, ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तर नका घालू। आणि झाकण ठेवणार आहे आपण 30 मिनिटं। एका कढईमध्ये रिंग ठेवायची आहे, माझ्याकडे रिंग नाही आहे म्हणून मी प्लेट ठेवली आहे। तर आपण कढई प्रीहीट करून घेणार आहे। आपण हे ओव्हनमध्ये बनवणार नाही, त्यासाठी आपल्याला कढई प्रीहीट करून घ्यायची आहे। आता हे आपण झाकून ठेवलं आहे, त्याला मस्तपैकी 30 मिनिटं झालेली आहेत। ते मिक्स करायचं आहे। त्याच्यामध्ये थोडं 2-2 चमचे दूध ॲड करायचं आहे, कारण की त्याची कन्सिस्टन्सी प्रॉपर व्हायला, कारण ते खूप घट्ट झालेलं, त्याला थोडंसं असं पातळ टेक्स्चर येईल असं करायचं आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचा इसेन्स, व्हॅनिला इसेन्स किंवा सिनेमन पावडर टाकू शकता किंवा इलायची पावडर घालू शकता। ते मिक्स करायचं आहे। मग त्यानंतर आपण घालणार आहे इनो। आता माझा गेम फसलेला आहे इथे। ॲक्च्युली मी ही रेसिपी यूट्यूबचीच एका फेमस यूट्यूबरची बघून केलेली आहे, ज्यांच्या किचन रेसिपीज खूप फेमस आहेत, त्यांचीच बघून केलेली आहे। पण हा केक माझा फसलेला आहे, तुम्ही पुढे बघूच शकता। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे मी एक पूर्ण पॅकेट इनोचं घातलं होतं, पण तो इनो इतका जास्त झाला की तुम्ही आत्ता पण बघू शकता की त्याच्यात किती बबल्स आणि खूप सारा फेस आलेला आहे। त्याला असं छान मिक्स केलं ना तर एकदम खूप जास्त फुलला। आता माझ्याकडे इथे कपकेक्सचे छोटे टीन आहेत, तर मी ते यूज करणार आहे। तुमच्याकडे नसतील तर तुम्ही छोटी वाटी किंवा मग पेले असतात ते यूज करू शकता। माझ्याकडे इथे कपकेक्सचे खालचे जे पेपर्स असतात ते पण आहेत, जर नसतील तर तुम्ही बटर पेपर पण यूज करू शकता। तर त्याच्यामध्ये आपल्याला असं 2 चमचे घालायचं आहे, जे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे ते, आणि सगळं असं मी भरून घेणार आहे। आणि मग नंतर आपल्याला ते जी आपण प्रीहीट करून घेतलेली कढई आहे त्याच्यात ठेवायचं आहे। तर कढई प्रीहीट करताना मी त्याच्यात खाली मीठ वगैरे काहीच घातलेलं नव्हतं। खूप सारे अजून पण म्हणजे रेसिपीज आहेत ज्याच्यामध्ये ते लोक खाली असं बारीक मीठ टाकायला सांगतात, ज्याच्यामुळे हीट प्रॉपर राहील। तर मी बघितले त्याच्यात ते नव्हतं सांगितलेलं, त्याच्यामुळे त्यांनी जसं सांगितलं तसंच मी केलं। हे मी तुम्हाला एक वाटीमध्ये सुद्धा घालून दाखवलेलं आहे की तुम्ही वाटीमध्ये सुद्धा करू शकता। आणि आपलं बॅटर खूप राहिलेलं आहे, तर ते बॅटर मी नंतर एका टोपामध्ये ठेवलं होतं, तर ते मी नंतर दाखवेल। आपलं मस्त भांडं प्रीहीट झालेलं आहे, त्याच्यात आता या वाट्या आपण ठेवूया। आणि याला ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी, हे झाकण ठेवायचं आणि अर्ध्या तासासाठी त्याला कुक व्हायला ठेवून द्यायचं आहे। आता आपण अर्ध्या तासानंतर बघूया। हे काहीतरी अशा प्रकारचे केक्स हे झाले होते, ते प्रॉपर फुललेच नाहीत, बेक झाले होते। नंतर खाऊन बघितलं तर टेस्ट सुद्धा चांगली येत होती, पण ते असे वरती प्रॉपर असे फुलून आले नाही आहेत। काही जण म्हणतात की रवा केक असा वरती जास्त फुलत नाही, तो असा नॉर्मलच होतो। ॲक्च्युली टोपाचा पण स्पॉन्जी झाला होता, पण साईडून थोडासा करपला होता। टेस्ट खूपच छान होती, पण जसा पाहिजे तसा मनासारखा झाला नव्हता, तर तुम्ही ट्राय अजिबात करू नका। बाय बाय।